उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता संपणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय। उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होईल। उद्धव ठाकरेंच्या ऐवजी महाविकास आघाडीने अन्य उमेदवार दिल्यास भाजप दुसरा उमेदवार देणार आहे। उद्धव ठाकरेंसाठी भाजपचा आता हा सॉफ्ट कॉर्नर समजायचा का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुशांत, फार मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत। मुळात भाजपच्या ताब्यात असलेल्या 6 जागा, या 6 जागांपैकी एकूणच विचार करता महाविकास आघाडीच्या ताब्यात मिळणारी एकमेव जागा ही बिनविरोध होऊ शकते, कारण 6चा पर्याय 7वर न जाण्याची भूमिका भाजपने घेतली आहे। पण चेंडू मात्र मवियाच्या कोर्टात टाकलाय। नेमकं काय घडतंय? आपण जर ऋषी बघितलं असेल तर महाराष्ट्राचं राजकारण कुठेतरी 360 डिग्री फिरतंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होते, अर्थात महायुती 8 जागा सहज जिंकू शकते आणि 1 जागा महाविकास आघाडी जिंकू शकते। मात्र यामध्ये गणित काय ठरलंय, जे आपल्याला विश्वसनीय सूत्राने माहिती दिली त्यानुसार जर महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील तर महायुती आणि विशेषतः भाजप अतिरिक्त उमेदवार जो आहे तो देणार नाही, आणि जर उद्धव ठाकरे नसतील तर कुठेतरी अतिरिक्त उमेदवार देऊन ही निवडणूक करायचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय का अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। नक्कीच एकूणच पार्श्वभूमीवरचा हा सॉफ्ट कॉर्नर निवडणुकीपर्यंत टिकणार का हाही मोठा प्रश्न आहे। धन्यवाद या अपडेटबद्दल।